आमचे खूप चांगले ब्लॉक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आकाश मात्रिया देसाईचे आपल्या शुभस्ते आम्ही आकाश पाटीललाच मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आकाश आम्ही थोडी चर्चाही करणार आहोत, जास्त नाही, थोडीशी. आकाश अभिनंदन. आकाश माझा खास तर शुभेच्छा असतील पुढच्या स्पर्धेसाठी. आकाश तुम्हाला लगेच आपण वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपण पहिल्या फेरीतील 5वी मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते. ओमसे MTC लाईव्ह. विशाल मात्रे यांना तुम्ही पाहतायत. प्रचंड मेहनत काल पाहायला मिळाली संपूर्ण वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगर. एक सामना जिंकलाय जय बागेश्वर रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई संघाने. यानंतर मॅच तुम्हाला अडिवली आणि वसारमध्ये पाहायला मिळेल अशा सूचना मगाशी आम्हाला दिल्या होत्या त्या आकाश भोईरेंनी. त्यामुळे वसार आणि अडिवली संघ आपण रिपोर्टिंग करा. गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित गावदेवी चषक 2024-25 भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. कोळेगावने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. SCC ट्रॉफीमध्ये सुद्धा खूप चांगला खेळ राहिला होता कोळेगाव टीमचा आणि त्यांना फाईट करेल तो वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारकर अर्थात आमचे पांडुरंग संते साहेब यांचा संघ तुम्ही पाहतायत. 5-5 षटकांच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात पहिल्या फेरीतील. कोळेगावने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पंचांच्या भूमिकेत अरविंद म्हात्रे सरांना तुम्ही AJ सरांना बघू शकाल आणि प्रसाद सहस्रपती सरांना. 5 ओव्हरचीच मॅच आहे, थोडीशी घाई करा. कोळेगावने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारकर या संघाला बॅटिंग करायची. या मॅचमध्ये 5 षटकांची मॅच आहे. कालच किंग ट्रॉफी संपन्न झाली, ती गावदेवी सोनारपाडा संघाने जिंकली. जर्मन निजे संघ रनरअप. 3ऱ्या क्रमांकावरती आदर्श 11 पडले आणि 4थ्या क्रमांकावरती सागाव संघ तुम्हाला पाहायला मिळाला 48 ग्रामीण संघांमधनं. राज पानेरकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील सर्व सन्मान चिन्ह तुम्ही पाहतायत. तेही सामना एन्जॉय करतायत, त्यांचे हार्दिक स्वागत. चला सामना सुरू करायचा लगेचच. 5 षटकांची मॅच आहे. 25 मिनिटाचा अवधी असेल तुम्हाला एका इनिंगसाठी. विशाल मात्रे आणि अमित पाटील ही साळबे जोडी तुम्ही पाहताय BCC उसारगर संघाची. आणि पहिलं षटक बघायचं कोण घेऊन येतोय कोळेगाव संघाकडनं. निहाल पाटील येत आहेत. वैयक्तिक पहिल्या आणि संघाचं पहिलं षटक निहाल पाटीलला तुम्ही पाहतायत. कोळेगाव म्हटल्यानंतर माय माऊली स्पोर्ट आताच एक नवीन शॉप सुरू झालं कोळेगावमध्ये. नक्कीच कोळेगावला तुम्ही आला तर जरूर भेट द्या. उदय भंडारी यांचं जे शॉप आहे, क्रिकेटचं सर्व साहित्य तिथे तुम्हाला मिळेल. पाच षटकांचा सामना लगेच सामना सुरू करायचा आहे प्लीज. निहालला तुम्ही पाहतायत. उसरगर प्रथम बॅटिंग करताना स्ट्राईक एंडला अमितला तुम्ही पाहतायत. पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती
फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पाहिलं होतं 77 धावा याच VCC उसरकरने चेस केल्या होत्या. SCC ट्रॉफी मध्ये 70 पेक्षा जास्त धावा तेव्हाही चेस केल्या. 2 वेळा 70 पेक्षा जास्त धावा या सीझन मध्ये चेस केल्यात वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरकरने. तेजस मात्रे थोडेसे उशिरा येत आहेत. केतन मात्रे यांची बंधुराज. काल एक प्रचंड मेहनत त्यांची तुम्हाला पाहायला मिळाली किंग ट्रॉफी मध्ये. केतन मात्रे, तेजस मात्रे, अमित पाटील, विशाल मात्रे, संपूर्ण टीमचा उल्लेख मी करेल. निहाल गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट. फुल टॉस होता. आता टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. वाईड इश लॉंग ऑनला एक चांगला झेल टिपला आणि अमित पाटीलचा डाव संपलाय. पहिला धक्का उसारकरला. बघा जे प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये बसलेत खेळाडू कक्षाची, ते आपण बाहेर बसायचे खुर्ची घेऊन. प्रेक्षक धन्यवाद. नाही मचिंद्र सर प्रेक्षक हुशार आहेत. चौकार आला होता त्यानंतर क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला तिथे आणि चांगला झेल तिथे टिपलाय. पहिला धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. तो BCC उसरकर संघाला. आता केतन मात्रे आलेत मैदानाच्या आतमध्ये. देवीचा वाडा संघामध्ये सुद्धा केतन मात्रे एक तुम्हाला पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये खाडी संघामध्ये मचिंद्र सर केतन मात्रे आपण पाहिलं नाही, तर तिसरा केतन मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्यावेळी वाकलन संघ खेळ कदाचित चौथाही पाहायला मिळेल. भरपूर केतन मात्रे आहेत. मात्र सध्या केतन वामन मात्रेची चर्चा आहे टेनिस क्रिकेटमध्ये. वाकलन मग असं इथे केतन मात्रे कशा प्रकारे आता बॅटिंग करतील या मॅच मध्ये. 4 वरती पहिला धक्का लागला. अमितने सुरुवात चांगली केली होती. मात्र क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलं होतं वाईड इश लॉंग ऑनला. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. अमितने चौकाराने खातं उघडलं. आता केतनही चौकारानेच खातं उघडतोय. पाहतोय कोळेगाव मंडळेंदर, संजू स्पोर्ट, मायमाऊली स्पोर्ट, रवींद्र संते, बबलू पाटील आणि त्यानंतर आमचे ओमकार पाटील एक चांगले समालोचक सुद्धा आहेत कोळेगावचे. त्यांचे हार्दिक स्वागत. फुल टॉस बॉल होता. फक्त दिशा दिली आहे. गॅप मधनं खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार केतन मात्रेच्या बॅटमधून. तीन चौकार आतापर्यंत आलेत. 12 धावा झाल्यात. एक विकेट गमावली. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते. प्रयत्न चांगला होता डायरेक्ट हिटचा. तेरा धावा दाबल करतोय पाहायला मिळतात. यानंतर सामना तुम्हाला पाहायला मिळेल तो गावदेवी वसार आणि जयनुमान प्रिशा 11 अडवली. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच यानंतर असेल. ती मॅच 4 ओव्हरची असेल. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. अडवली आणि वसार पुढची मॅच आहे नंतर. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. ती मॅच 4 ओव्हरची असेल हे लक्षात घ्या. सकाळी सुद्धा दव फॅक्टर सुरू असतं त्यामुळे नक्कीच म्हणजे सर 8:30-9ला मॅच आपली सुरू होणार नाही. त्यामुळे निर्णय आपल्याला घ्यावा लागतो. इथे मात्र फटका चांगला वाईडिश डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगले स्वरूप तिथे होते. अष्टपैलू खेळाडू त्या टीमचे. एक सिंगल मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एक विकेट गेली. 3 चौकार आले. 2 सिंगल आले. भरपूर काही या षटकामध्ये पाहायला मिळाले. फिल्डिंग लगेच लावायची कोळेगाव टीम. चांगली सुरुवात अमितने केली. त्यानंतर तो झेलच्या स्वरूपात बाद झाला. त्यानंतर केतन आले. त्याचे 2 चौकार 1 सिंगल तुम्हाला पाहायला मिळाली. विशाल मात्रेने सिंगलने एक खातं उघडलंय.
चेस मास्टर संघ आपण आज पहिल्यांदा प्रथम बॅटिंग करतोय. मच्छिंद्र सर यावर्षी 2 वेळा त्यांनी 70 पेक्षा जास्त धावा चेस केल्यात. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारकरने आय थिंक SSC ट्रॉफी खंबाळपाट्याची स्पर्धा तुम्ही पाहिली, तिथे 76 धावांचा पाठलाग केला होता. त्यानंतर 77 धावा चेस केल्या होत्या त्या सतरंगी ट्रॉफीमध्ये. मात्र आज प्रथम बॅटिंग ते करतायत. पहिल्या षटकात 14 आल्या, सुरुवात चांगली केली आहे. सौरभ येतात दुसरं षटक घेऊन. SP पॅनलचे पंच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रसाद सहस्रबुद्धे आणि अरविंद मात्र मॅन फ्रॉम वडवली एका त्यांनी गाजवलंय. उत्तर शिवच्या स्पर्धेत सुद्धा ते आमच्या सोबत होते. जीवन यांची स्पर्धा आली तिथे एजे यांची चांगली भूमिका राहिली पंचांच्या भूमिकेत. आणि पंच कोणाला नेमावं, ज्याने क्रिकेट खेळलंय, ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे. इथे फटका चांगला आहे. विशालने फक्त दिशा दिले. फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. जय पाटील बघा पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ राहिला होता जय पाटीलचा आडिवली टीमसाठी. तो संघ पुढच्या मॅच मध्ये पुन्हा तुम्हाला खेळताना दिसेल वसार टीमच्या विरुद्ध. ती दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल वसार विरुद्ध आडिवली. इथे पुन्हा तोच फटका खेळायचा होता. रनआउटची नामी संधी होती. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर कदाचित केतन माघारी परतले असते. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. एक सिंगल इथे ऍड होईल उसारगड टीमच्या खात्यामध्ये. 19 धावा धापलकवती लागल्यात. मागच्या मॅच मध्ये 87 धावा देसाई संघाने बनवल्या होत्या. त्याच्या अगोदर वसारने 76, आडिवलीने 53 केल्या होत्या. मात्र ते चेस करून दिला नाही सोनू मोनू खाडी टीमला. चेंडू कार्पेटच्या सायले घेत आहेत लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे फिल्डिंग खराब आहे. बॅकअप दिलं जाईल. 2 धावा मिळाल्यात. विशाल सांगतात 2च पुरेसे असतील. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल ती 21 वरती. सुरुवात चांगली केली आहे. 60-65 धावा होणं गरजेचं आहे. आत्ताचं क्रिकेट भरपूर फास्ट आहे. कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीयेत. सौरभ राईट मोर द विकेट. फुल टॉस होता. फक्त दिशा दिली आहे. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. केतन टनाटन बॅटिंग करतो या मॅच मध्ये. त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. पंचवीस धावा झाल्यात. क्वार्टर सेंचुरी पूर्ण झाली VCC उसारगडची. 25 धावा धापलकवरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. हे आमचे लाडके प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आपल्या TV स्क्रीनवरती. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं बघा आमचे मित्र परेश पाटील तिथे उपस्थित आहेत कोळेगावचे. एक चांगली वाहिनी त्यांची तुम्हाला पाहायला मिळते इथे. मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. मात्र एक्स्ट्रेक्षक ऍक्झॅक्टली काय करत होते. एक सिंगल मिळाली. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती 26 वरती. SP लाईव्हचे सर्व आमचे मित्र परेश पाटील या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. भरपूर चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. इथे पंचांनी चेंडू वाईट घोषित केलाय. लक्षात घ्या तुमच्याकडे 2 रिव्ह्यू आहेत. ते फक्त रनआउट आणि बीमरसाठी. व्हाईटसाठी रिव्ह्यू नाहीये. किंग ट्रॉफीमध्ये व्हाईटसाठी सुद्धा रिव्ह्यू असायचा. तर बराचसा वेळ जायचा. मात्र काही टीमला फायदाही त्याचा व्हायचा. राईट मोर द विकेट. चेंडू कव्हरच्या दिशेने खेळतायत. थोडासा फुटबॉलचा प्रकार तुम्हाला पाहायला मिळाला. अजूनही चेंडू मिळाला नाहीये. विशालने कॉल दिलाय 3ऱ्या धावेचा आणि 3 धावा बघा सहज जाऊन घेतल्यात. 3 धावसंख्या पुढे सरकली ती 30 वरती. काय चांगली बॅटिंग सुरू आहे बघा. 15च्या सरासरी 2 षटकात 30 धावा. इंटरनॅशनलचा विचार तुम्ही केला तर क्रिस गेल ज्याने आपल्या करिअरमध्ये 3 धावा कधी धावून घेतल्या नाही. म्हणजे इथे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 3, 4, 5 सहज धावून घेतात. 2 षटकात 30 धावा झाल्यात. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल लक्षात घ्या. आडिवली आणि वसार. ती मॅच 4 ओव्हरची असेल. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. आणि त्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल काटई आणि खंबालपाडा.
भूषण येत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहेत भूषण. ओमसा MTC स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. काय क्लिअरिटी आहे, क्लिअरिटी विथ क्वालिटी, जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट. घर बसल्या तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करू शकाल. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील यांचा फोटो तुम्हाला पाहायला मिळतोय. उपसरपंच काशीनाथ पाटील यांचा कटआउट फोटो पाहायला मिळतोय आपल्या स्क्रीनवरती. त्यानंतर ज्यांनी आम्हाला लाईव्ह टेलिकास्ट स्पॉन्सर केले ते गेसरचे साईनाथ भोईर आणि राहुल भोईर यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आज 6 ठिकाणी ओमसा MTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली येते. त्यामुळे त्यांचे कौतुक. सागर फराड, रोशन फराड आणि त्यांची संपूर्ण टीम, अक्षय असतील. भूषण आलेत गोलंदाजी करण्यासाठी. लॉंगॉनवर क्षेत्ररक्षक आलेत. थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. चुका वारंवार करतोय कोळेगाव संघ. आपण पाहिला तर SSC ट्रॉफीवरती तुम्ही एक नजर टाकली तर उल्लेखनीय कामगिरी राहिली होती कोळेगाव टीमची. किंग ट्रॉफीमध्ये चांगला खेळ त्यांनी केला होता. चांगला खेळ सध्या सुरू आपल्याला पाहायला मिळतोय कोळेगावच्या माध्यमातून. या मॅचमध्ये थोडीशी मिसफिल्ड झाली आहे. प्रत्येक स्पर्धा वेगळी असते. अखूट टप्प्याचा बॉल होता. बॅटची कडा लागली. फलंदाज बाद होईल. भूषणच्या खात्यामध्ये महत्वाची विकेट मिळाली आहे. विशाल म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. तर 32 धावा झाल्या त्यांनी बॅटिंग करण्यासाठी. आता तेजस म्हात्रे आलेत बघा. 2 बंधुराज आता मैदानाच्या आतमध्ये. तेजस म्हात्रे आणि केतन म्हात्रे 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. भूषणला महत्वाची विकेट मिळाली. जो विशाल चांगली बॅटिंग करत होता या मॅचमध्ये त्याची विकेट मिळाली. सिंगल डबल चौकार. इथे फलंदाज त्रिफाचित. अजून एक धक्का मैदानामध्ये उसागड संघाला. तेजस म्हात्रे 0वरती बाद आणि आता गोलंदाज भूषण हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. चांगला अचूक टप्पा आहे आणि काय अफलातून गोलंदाजी भूषण करतोय या मॅच मध्ये. मगाशीच तुम्हाला परिचय दिला की या सीझन मध्ये कोळेगाव या टीमची कामगिरी खूप चांगली आहे. शुभम संते आलेत बॅटिंग करण्यासाठी. डावखुरे आता जे फलंदाज आहे त्यामुळे थोडंसं फिल्डिंग मध्ये चेंजेस करावं लागेल कोळेगाव टीमला. फक्त जास्त वेळ घेऊ नका. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. गौदेवी वसार विरुद्ध जय हनुमान प्रिशा इलेवन अडिवली. ती मॅच 4 ओव्हरची असेल कारण सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आहे. तर दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. हृदय म्हात्रे सुद्धा बघा सामना एन्जॉय करतात. आमचे बंधुराज आहेत कोळेगावचे. क्रिकेट सुरुवातीला ते खेळायचे. जिमकडे भरपूर लक्ष दिलं आणि आता त्यानंतर जॉब सुद्धा महत्वाचं आहे. क्रिकेट तुम्हाला खेळ खेळायचा आहे मात्र जॉब सांभाळून. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो बघा. वेग प्रचंड आहे भूषणकडे. मगाशीच उल्लेख केला. वेगवान चेंडू होता. हॅट्रिक बॉल होता. काय कमबॅक केलाय बघा. 2 षटकात 30 होत्या. या षटकात फक्त 2 धावा आल्यात आणि 2 महत्वाच्या विकेट भूषणने घेतल्यात. चांगला गोलंदाज आहे भूषणचं. मी कौतुक करेल. वेग प्रचंड आहे. ज्या एंडे तो गोलंदाजी करतो त्या एंडे खरं तर धावा भरपूर येतात. इथे फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक एक्झिट काय करतायत क्षेत्ररक्षक. आपण पाहिलं तर परागने काय केलंय. पराग सुरुवातीलाच घाईतच गेले कारण की त्यांचा बॅलन्स गेला. थोडेसे पुढे गेले. टेनिस क्रिकेटमध्ये अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि इथे चौकार आलाय शुभम संतला बघा. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती क्लिअरिटी विथ क्वालिटी. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. आमच्या कॅमेरा वर्कचं मी खास करून कौतुक करेल बघा. थोडीशी घाई केली.
वय वर्ष फक्त 14 बघा आमचे कॅमेरामॅन ऑन साईडला खेळायचं होतं इथे मात्र चेंडूने बॅटचा संपर्क आला नाहीये. 36 धावा झाल्या. पाण्याची मागणी करण्यात आली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12.00 2 षटकात 30 होत्या सरासरी 15.00 होती. या षटकात भूषणने फक्त 6 धावा दिल्या आहेत त्यामुळे धावांचा ग्राफ थोडासा खाली आलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 36. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. पाणी पुरवलं जाईल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. काही शरद आपण मारलं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकात 30 होते. या षटकात फक्त 6 धावा आल्या. भूषणचं मी कौतुक करेल. 2 विकेट 6 धावा. वसार आणि अडिवलीचे कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचे. तीन षटकात 36 धावा तुम्हाला धापाल कधी पाहायला मिळत आहेत. 12.00च्या सरासरी धावसंख्या आपण पाहतोय. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टॉससाठी उपस्थित राहायचे वसार आणि अडिवली. योगेश वाणी आणि नितीन मात्रे टॉससाठी या. 4 ओव्हरची मॅच आहे. पाणी येते हरकत नाही. आपण मध्ये पाणी थोडंसं गाडीमध्ये होतं त्यामुळे थोडासा वेळ गेला. छत्तीस धावा धावपलकावरती. धावा धावपलकावरती आपण पाहतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25 हे भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. पहिला सामना झाला होता सोनू मोनू खार्डी विरुद्ध प्रिशाईलेवन आडिवली. तिथे आडिवलीने मॅच जिंकली. दुसरा सामना आला देवीचा पाडा विरुद्ध वसार. तिथे देवीचा पाडा संघाला पराभूत करत वसार संघ एक सामना जिंकला. तिसरा सामना आला तिसगा विरुद्ध आगासन. तिथे सामना जिंकला तो टीम ओमसे आगासनने. चौथा सामना झाला देसाई विरुद्ध जुने डोंबिवली. तो सामना देसाई संघाने जिंकला आणि आता 5वा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 षटकात 36 धावा झाल्यात. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सामन्याला लगेच सामना सुरू करायचा लगेच प्लीज. माय माऊली स्पोर्टचे आमचे उदय भंडारी आपण आला असेल तर या. आपले हार्दिक हार्दिक स्वागत. 3 षटकात 36 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला चेंडू नवीनच मिळणार आहे. वसार विरुद्ध अडिवली. आगासन विरुद्ध देसाई. अशा मॅचेस तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील एक मॅच अजूनही बॅलेन्स आहे. काटे आणि खंबालपाडा. तीन षटकात 36 धावाचा सामना सुरू करायचे. टाइम सुरू होतोय. विश्वास पाटील आलेत 4थ्या षटकामध्ये. विश्वास पाटीलचा पहिलाच बॉल आपण पाहतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेलं आहे. फिल्डिंग चांगली. एकच रन्स मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकेल ती 37 धावा तुम्हाला धावपल पाहायला मिळतात. मागची मॅच थोडीशी हाय स्कोरिंग होती.
या मॅच मध्ये धावा सुरुवातीला 2 षटकात 30 होत्या उसरगरच्या. मात्र तिसऱ्या षटकात भूषणचं मी कौतुक करेल. 6 धावा देत असताना 2 विकेट भूषणने घेतले. चांगला संघ विश्वास पाटील याने बांधलेला आहे. सौरभ असेल त्यांची संपूर्ण टीम. गोलंदाज विश्वासला तुम्ही पाहतायत. 4थ्या षटकामध्ये भूषण सारखा गोलंदाज, कारण भूषण अष्टपैलू खेळाडू आहेत. बॅटिंग सुद्धा चांगली करतात. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त अष्टपैलू खेळाडू असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा संघ एक बॅलन्स होतो. तोच कोळेगाव संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. हिट विकेट, बॅट हेष्ट्यानं लागली शुभमची, त्यामुळे फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगरला. शुभम संते बॅक टू द पॅव्हेलियन. बेल्सचे 2 तुकडे झालेत असं वाटतंय. दुसऱ्यांदा आपण हे चित्र पाहतोय. बेल्सची मागणी करण्यात आलेली आहे. 37 धावा झालेले आहेत. निकेत पाटील येतात बॅटिंग करण्यासाठी. 4 विकेट गेलेत. दुसरा फलंदाज आई गावदेवी घेसरच्या स्पर्धेत जो हिट विकेट झालाय. वसार आणि अडिवली 4 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही कॅप्टन्स उपस्थित राहायचे. योगेश, सामना 4 षटकांचा असेल. नवीन फलंदाज निकेत पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. निकेत पाटील अष्टपैलू खेळाडू आहेत. गोलंदाज सुद्धा आहेत, फलंदाजी करतात. शुभम संतेने बॅट एष्ट्यावरती लागली शुभमची. काय कमबॅक केलाय कोळेगावने, कारण की 2 षटकात 30 होत्या, त्यानंतर चांगला कमबॅक केलाय. जारा ट्रॉफी सोनारपडे ते सुद्धा स्पर्धा सुरू आहे, तर थोडीशी ऍडजस्टमेंट सुद्धा आपल्याला करावी लागते. गोलंदाज विश्वास, चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहेत. लॉंग ऑन वरनं मिड विकेट वर एक क्षेत्ररक्षक आलेत. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात अखेर. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, 3 चेंडू आपण पाहतोय. 39. इथे बॅटची कडा, विश्वासच्या खात्यामध्ये विकेट मिळेल नक्कीच. अजून एक फलंदाज बाद होईल. 39 वरती अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. मनोज पवार सांगतो की मारा नक्कीच. सिद्दीक भाबे, आता त्यांनी उत्तर शिवचं उत्तर काशी केलं होतं. जीवन, मला कॉल आला जीवनचा आणि सांगितलं की ज्यावेळी मी चेंडू रिलीज करायला गेलो त्यावेळी उत्तर शिवच्या जागे उत्तर काशी ऐकायला मला आलं. मलाही माझा हसू थांबवता आलं नाही, तो सांगत होता. 39 रन्स धावपलकावरती लागलेत. 5 विकेट गेलेले आहेत. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला परतला आणि आता प्रथमेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. पिटू प्रथमेश सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत. 4थं षटक मार्गस्थ आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची ते समाप्त होईल. चांगली गोलंदाजी करतात विश्वासाने गोलंदाजी करतात या मॅच मध्ये. 2 षटकात 30 आणि 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावा 39. काय कमबॅक केलाय कोळेगावने या मॅच मध्ये. पहिल्या फेरीतील मॅच क्रमांक 5वी ते खेळत असताना फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळत आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. स्पेल मध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये पहिल्या षटकात भूषणने 6 धावा दित असताना 2 विकेट
घेतल्या होत्या तोच भूषण तुम्हाला पाहायला मिळतोय. 43 धावा झाल्यात, 5 विकेट गेल्या. चला काही करा थोडीशी प्लीज कोळेगाव. फिल्डिंग लगेच लावायची आहे. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. वसार विरुद्ध अडिवली. ती मॅच 4 ओव्हरची असेल. लक्षात घ्या 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. 1 षटक पॉवर प्ले असेल. भूषण पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. सेकंड स्पेलमध्ये, पहिल्या स्पेलमध्ये फक्त 6 धावा 2 विकेट. धावा 43 झाल्यात. मात्र केतन मात्रे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. लो फुल टॉस बॉल होता, टायमिंग करू शकले नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. फिल्डिंग खराब आहे. पडद्याला चौकार आहे, लक्षात घ्या. तीन धावा मिळाल्यात. पहिल्याच बॉलवरती 3 धावा आल्या. धावसंख्या 46. 46 धावा तुम्ही धावफलकावरती पाहतायत. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या मॅच मध्ये विजय पवारने 3 झेल, त्यानंतर 2 रनआउट. जय पाटीलच्या 23 रन्स, त्यानंतर नवीनचे 1 षटक 1 धाव. तो संघ आता पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला पुन्हा इन ऍक्शन मध्ये दिसेल. जय हनुमान प्रिशा 11 अडवली संघ तुम्हाला पाहायला मिळेल. बाबूशेठ चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते 16, 17, 18, 19 जानेवारी. त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रजेश पाटील यांच्या कन्येच्या नावानं संघ तुम्हाला पाहायला मिळतो. प्रिशा 11 जय हनुमान अडवली. चेंडू लुफट होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. सत्तेचाळीस धावा आपल्याला धापल कधी पाहायला मिळत आहेत. सत्तेचाळीस धावा, 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघायचंय त्यानंतर आपण टॉस कडे सुद्धा वळणार आहोत. बघायचंय काय टार्गेट सेट करेल ते वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारकर. इथे बॅटची कडा आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक केतन मात्रेची खेळी समाप्त. 47 वरती 6वा धक्का उसारकरला. धावांचं योगदान दिलं केतन मात्रेने या मॅच मध्ये. ऋतिक आलेत बॅटिंग करण्यासाठी. 47 वरती 6 विकेट गेले. विकेट टॉसला भरपूर महत्व. मॅच टाय झाली त्यासोबत विकेट, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. टॉस का बॉस कोळेगाव संघ या मॅच मध्ये. उसारकरने 6 विकेट सुद्धा गमावले फर्स्ट इनिंग मध्ये. मग काय टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये. भूषणने चांगली गोलंदाजी केली. 3 विकेट या मॅच मध्ये घेतलेत. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये. पराग आज थोडासा धावा दिसतोय परागवरती जेव्हा तो फिल्डिंग करे. पराग एक चांगला फिल्डर आहे टीमचा. मात्र ज्यावेळी त्याने झेलही ड्रॉप झाला, काही मिस फिल्डिंग, तो दबाव कुठेतरी त्याच्या मनामध्ये ती चर्चा सुरू आहे. मात्र ते विसरून त्याला चांगली फिल्डिंग करायची. 2 धावा इथे मिळालेत. 49 49 शेवटचा बॉल शिल्लक आहे. ऍक्शन रिप्ले बघा. ऋतिकने खूप वेगाने बॅट फिरवली होती. बॅट स्पीड आपण पाहिलं तर खूप वेगाने होता. 49 49 धावा झाल्यात. 6 विकेट गेलेले आहेत. या पहिल्या सत्रातील हा शेवटचा बॉल. फटका चांगला आहे. ऋतिकने चेंडू पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. आईवा कॅच पकडली असती तर काहीतरी पारितोषिक मिळालं असतं. माझं ते गमावलंय. 55 धावा झाल्यात उसारकरच्या. 11च्या सरासरीने विकेट त्याने 6 गमावले आणि 56 धावांचा पाठलाग करायचा आहे आता कोळेगावला या मॅच मध्ये पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. तत्पूर्वी टॉस करूया आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन कोळेगाव आपण पाहिलं तर अडिवली आणि वसार. समीर सोमने सर आपल्यासोबत जोडले जातील दुसऱ्या इनिंग मध्ये. राज पानेरकर या आपल्या शुभ टॉस सुद्धा आम्ही करणार आहोत. चार षटकांची मॅच आहे.
टॉस राजपारनेकर साहेबांना विनंती असेल, आपण व्यासपीठावरती युवराज माहिती टॉस जिंकलाय तो वसा टीमने. 4 ओव्हरची मॅच आहे, सेकंड राऊंडची मॅच आहे. आपण थोडीशी ॲडजस्टमेंट करतोय. काय निर्णय असेल? डिसिजन पेंडिंग ठेवीन मी. नक्कीच समोर अडोली संघ नक्कीच ॲडजस्टमेंट झाली आहे, त्यामुळे कदाचित तुमचे खेळाडू ऑन द वेत. हरकत नाही आहे, शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय तो वसा टीमने आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल ती जयनवान प्रिशा 11 अडोली संघाला. पुढच्या मॅचमध्ये मॅच 4 षटकांची असेल. या मॅचमध्ये एक्झॅक्ट 11च्या सरासरीने 55 धावा केल्यात आणि 56 धावांचा पाठलाग करायचा या मॅचमध्ये कोळेगाव टीमला. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल की उसरगर संघ त्यांना त्यापासून रोकेल, या इकडे आपण जाणार आहोत मॅन फ्रॉम कर्जत समीर सोमणे सरांकडे. धन्यवाद. थँक्यू नितीन काळन सर. त्याचबरोबर मच्छिंद्र पाटील सर. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25 प्रथम फेरीतील आज 5वा सामना आपल्यासमोर रंगतोय. कोळेगाव विरोधात उसरगर. उसरगर टीमने पहिल्या डावात 55 धावसंख्या उभारली आणि 56 धावसंख्येचं लक्ष्य त्यांनी प्रस्थापित केलं कोळेगाव संघाच्या विरोधात. आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. शेवटच्या बॉलवरचा षटकार, कारण टेनिस बॉल क्रिकेट असू दे किंवा लेदर बॉल, अनेक फॉर्मॅट्समध्ये जेव्हा जेव्हा आपण शेवटच्या चेंडूवरती मोठं आक्रमण झालेलं आहे तेव्हा तेव्हा ते घातक ठरलेलं आहे. हे कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे, परंतु ते घातक ठरू नये यासाठी सुरुवातीपासूनच कोळेगाव संघाच्या फलंदाजांना आक्रमण करावं लागेल. 30 चेंडू 56 धावांची गरज. विशाल म्हात्रे टीमला लीड करतात. सुरुवातीला अमित पाटीलने आक्रमण केलं, त्यानंतर विशाल म्हात्रेने आक्रमण केलं. केतन म्हात्रे चांगला खेळला, त्याला साथ मिळाली. शेवटी शेवटच्या चेंडूवरती एक षटकार आला. चांगली गोलंदाजी देखील राहिली, खास करून भूषण आणि विश्वासची, ज्याने 6 आणि 7च धावा दिल्या. भूषणच्या शेवटच्या षटकात मात्र जो लास्ट बॉलवरती षटकार आला त्याने 12 धावांची जमवाजमव. आणि निहाल आणि त्याचबरोबर सौरभ स्मॅशला होते सुरुवात. सेकंड इनिंग. सर्वांचं सहर्ष स्वागत. दुपारचं सत्र आहे. खरं तर मागचे 4-5 दिवस सूर्यदेवता आपल्या भेटीला नव्हती, ढगाळ वातावरण होतं, परंतु आज लख प्रकाशात चालू असलेला सामना. थंडीचे दिवस आहेत. जेवढा छान लख प्रकाश असेल तेवढी रात्री थंडही जाणवेल, यात शंका नाही. पहिलं षटक घेऊन आलाय तो निकेत. फिल्डिंगचा सेटअप केला जातोय. 2 सीमारक्षक आहेत, एक मिड विकेटला आणि ते कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर तेजस आहे. वाडिश लॉंगॉनला यस पोझिशन त्याची देखील आता चेंज केली जाते. वाडिश लॉंगॉन पासून तो काऊ कॉर्नरच्या दिशेने थोडा झुकलाय आणि ऑफ साईड पूर्णपणे 30R सर्कलमध्ये पॅक करण्यात आले. एक फ्लाइंग स्लिप देखील घेतले विकेट किपर विशाल म्हात्रेच्या अगदी बाजूला. त्याचबरोबर पॉईंटला एक फिल्डर आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक आहे, कव्हर पॉईंटला एक आहे आणि मिड ऑफला. अशी फिल्डिंगची सजावट. शॉर्ट मिड विकेटला एक फिल्डर, शॉर्ट फाईन लेगला एक फिल्डर. 30 चेंडू 56 करायचे. सलामीवीर ओमकार आणि विश्वास सध्या मैदानात. पहिलं षटक निकेत. उसरगर विरोधात कोळेगाव. पहिल्या फेरीतील हा सामना. मॅच ऑन गेम ऑन. पहिलाच बॉल फ्लाईट दिली होती, समोर खेचलाय लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक, त्याच्या बाजूने चेंडू काढलाय ओमकारने. 1 बाउन्स चौकार. वेस्टसाईडसाठी ते रिव्ह्यू घेण्यात आलेलं आहे बॅटिंग टीमकडून. यस, तिसरे पंच तपासतील वेस्टसाईडचा नो आहे की नाही, परंतु पहिलाच फुल टॉस बॉल आणि त्यावरती खुला आक्रमण ओमकारचं चौकार करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या षटकात जमवाजमव धावांची करावंच लागेल, कारण 56 टार्गेट आहे. आत्तापर्यंत धावसंख्येचा पाठलाग एकाच टीमने केला, तो म्हणजे अगासन ओमसाई अगासन, ज्याने तिसगावच्या संघात विरोधात 38 धावांचा पाठलाग केला होता. ओमसाई mtclive.in. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय. सेकंड राऊंडची मॅच. प्रिशा 11 जनमान आडिवली विरोधात वसार, या दोन संघादरम्यान 4 ओव्हरचा तो सामना असेल. टॉस देखील झालेला आहे. पंच तपासतायत, निर्णय त्यांचा येईलच थोड्याच वेळात आणि पंचांचा निर्णय येतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
सो बॅटिंग टीमने रिव्ह्यू इथे मात्र गमावलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार ओमकारच्या बॅटमधून. 4 धावा. शॉर्ट मिड विकेटच्या बाजून हा फटका काढलाय. तेजस पुन्हा मिसफिल्डची सत्र पहिल्या अगदी मॅचपासूनच चालू आहे. 2 धावा. गॅपमध्ये हा स्ट्रोक होता. मगाशी ओमकार जेव्हा मिड विकेटच्या दिशेनं झुकला होता त्यावेळी समोर फटका खेचला तो ओमकारने. आता जेव्हा तो कॉमेंट्री बॉक्सच्या समोर म्हणजे स्ट्रेट आला, वाईडिश लॉंगॉनला आला, तेव्हा मिड विकेटच्या बाजूनं फटका खेचला. चांगली फटकेबाजी ओमकारकडून. फ्लाईट दिले इथे, मिस करतोय. नो बॉल घोषित केलाय पंचांनी. डायरेक्ट हिट झालाय. दुसरी धाव घ्यायची नाही, थांबले दोन्ही फलंदाज. नो बॉल +1. येस, आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतला वेस्ट साईडसाठी. तिसरे पंच आता तपासतील. बरंच काही नाट्यमय घटना इथे घडतायत सध्या मैदानात. उसरगर विरोधात कोळेगाव. पहिल्या चेंडूपासून वेस्ट साईडसाठी इथे तगादा चालू आहे. रिव्ह्यू तिसरे पंच बिझी आहेत. तिसऱ्या पंचांची भूमिका टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आजकाल बरीचशी चर्चेत राहिलेली आहे. पाहूया निर्णय काय येतोय. आणि या सर्व गोष्टींसाठी टेक्नॉलॉजीचा वापर अर्थातच ओमसाई MTClive.in. सोपं काम नाही आहे. त्या फ्रेम ॲडजस्ट करणं, तो क्षण कॅप्चर करणं, ते झूम करणं. एवढंच नाही की तो चेंडू नक्की कुठे आहे, त्याचबरोबरीने बॅटरची पोझिशन कुठे आहे, सर्वच गोष्टी पाहायला लागतात. तो क्रीजमध्ये आहे की पुढे आहे, खाली वाकला आहे की नाही वाकला, वेस्ट साईडचा निर्णय. पाहूया तिसरे पंच आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. आणि पंचांचा निर्णय आलेला आहे. इट्स अ नो बॉल. चला, तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. कॅप्टन, इट्स अ नो बॉल. तिसऱ्या पंचांनी तपासले आणि त्यांनी नो बॉल घोषित केलाय. चला, तिसऱ्या पंचांचा आता निर्णय आलेला. विशाल म्हात्रे कॉपरेट करा. चला, मॅच चालू करा. चला, मॅच चालू करा. टीम कोऑपरेट करा आणि आता मॅच चालू करा लवकरात लवकर. उसरगर टीम,
चला मॅच स्टार्ट करा आता. चला आकाश आणि गोरख चला मॅच स्टार्ट करा. चला मॅच स्टार्ट करून घ्या. अमित चला मॅच स्टार्ट करा लवकरात लवकर. सर्व संघ आपलेच आहेत. चला मॅच स्टार्ट होते आता. चला धाव संख्या 8 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिटचा. ओमकार आणि विश्वास. नेक्स्ट बॉल फ्री हिट. मॅच स्टार्ट करा. फ्री हिटचा बॉल. शॉर्ट पिच बॉल पूल केलाय आणि गॅप मध्ये हा स्ट्रोक आहे. वन बाउंड चौकार. चांगली फटकेबाजी. चौकार आलाय. चौकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय तो मात्र 12 वर. फ्लाईट दिली होती बॉलला. यावेळी स्विच हिटचा फटका केसला. काय जबरदस्त बॅटिंग चालू आहे विश्वास कडून. थर्डमॅनच्या दिशेनं बॅक टू बॅक 2 चौकार. जो स्टार्ट हवा होता 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी तो मात्र इथे मिळालाय कोळेगाव टीमला. धावसंख्या 16. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चौकार मात्र आलेत. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. समोर केसलाय तेजस वाडीश लॉंगॉनला. हातातून चेंडू निसटतोय. मिसकम्युनिकेशन आणि ते 2 धावा कंप्लीट. कम्युनिकेशन गॅप बॅटरमध्ये देखील होता. कम्युनिकेशन गॅप फिल्डरमध्ये देखील होता. संधी होती रनआउटची परंतु ती इथे गमावले. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. दुहेरी धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचला 18 वर. थोडं कॉन्सन्ट्रेशन लूज झालंय. अनेक गोष्टी मैदानात घडत आहेत. ते कॉन्सन्ट्रेशन पुन्हा एकदा आणावं लागेल आणि ते करणं गरजेचं आहे. मॅच जिंकण्यासाठी 25 चेंडू 38 धावांची गरज आहे. ओमकार 3 चेंडू 7 वरती खेळतोय. विश्वास 3 चेंडू 10. चांगली सुरुवात मात्र मिळाली कोळेगाव टीमला. उसरगरच्या विरोधात 56चं टार्गेट आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. निकेशच्या विरोधात आतापर्यंत धावा आल्यात त्या 18. लॉंग ऑन त्याचबरोबर डीप मिड विकेट असे 2 सीमारक्षक सध्या. विश्वास आणि ओमकार ही सलामीवीर जोडी. यानंतर सेकंड राऊंडची मॅच मात्र होईल. 4 ओव्हरचा तो सामना असेल. चांगला स्टार्ट दिला ओमकार आणि विश्वासने. ऑफसाईड पूर्णपणे पॅक आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये 4 फिल्डर. हे टप्पा पडतोय. ग्रिपअप घेतोय बॉल आणि ऍक्शन एक वेगळीच ऍक्शन आहे निकेशची. समोर टाकला हा चेंडू. आय लेवल बॉल होता. टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला. निर्धाव चेंडूची सांगता. लुपिंग फुलटॉस म्हणावा लागेल याला. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 18. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे त्या मात्र 38.
षटकात तब्बल धावा आल्या, त्या 18-3 चौकार आले. विश्वासने चांगली बॅटिंग केली, त्याचबरोबर ओमकारच्या बॅटमधून एक चौकार आलाय. 24 चेंडू विजयासाठी आता 38 धावसंख्येची गरज आहे. 56 धावसंख्येचं लक्ष्य उसरगर टीमने प्रस्थापित केले कोळेगाव संघाच्या विरोधात. पहिला सामना जिंकला होता आडिवली टीमने, त्यानंतर वसार, तिसरा सामना ओमसाई अगासन, चौथा सामना देसाई टीमने आणि आता हा 5वा सामना चालू आहे. सेकंड पॉवर प्ले. हे षटक फार महत्त्वाचं ठरणार आहे, कारण 24 चेंडू 38 धावांची गरज. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा कुठल्यात. रिक्वायर्ड रन रेटवरती आपण नजर टाकली तर 9.50च्या सरासरीने धावायचे ते कोळेगाव टीमला. वेगवान चेंडू होता. हाय आर्म ॲक्शन आहे तेजस्वी. राईट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग करतोय ओमकार साडी. क्रीजचा चांगला वापर त्याने मात्र केला. जलद गतीने टाकलेला हा चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडूची उसरघर टीमला गरज आहे. 23 चेंडू 38 धावांची गरज. कोळेगाव विरोधात उसरगर. दोन बलाढ्य संघादरम्यान चालू असलेला हा सामना. लोअर फुल टॉस बॉल हलक्या हाताने समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला दुसरी धाव घ्यायची आहे. ताळमेळ जुळलाय, फेक झाले आणि ते 2 धावा. फिल्डिंगमध्ये चुका होत आहेत उसरगर टीमकडून आणि ग्राउंड लांब लचक आहे, त्याच्यामुळे सिंगलला डबलमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. संधी आहे तुमच्याकडे. पहिली धाव तुम्ही वेगाने घ्यायला हवी. थोडी चुकी झाली फिल्डरकडून, लगेच 2 धावा. पहा दोन्ही फलंदाज एकमेकांशी चर्चा करत असताना गरजेचं आहे. 56 धावांचं टार्गेट आहे. 20 धावा 20 विदाउट रिस्क. आत्तापर्यंत चांगली बॅटिंग. स्वीप केले बॉलला. डीपमध्ये फिल्डर आहे. फक्त एकच धाव. वेगानं आला क्षेत्ररक्षक. यावेळी मात्र कोणती चुकी नाहीये. ऋतिक होता. यस, एकच धाव. 21 दुसरं षटक. 35 धावांची गरज. 21 चेंडू शिल्लक आहेत. एक रोमहर्षक सामना या दुपारच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला आहे. पुन्हा फिल्डिंगमध्ये फेरबदल. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर अतिशय चिकटून उभा आहे खेळपट्टीला. हा चेंडू खाली राहिला. तेजसची चांगली गोलंदाजी. लाईन चांगली पकडले तेजसने. कोणती मुभा देत नाहीये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅटरच्या रडारमध्ये चेंडू नाहीयेत. जी गुडलेन स्पॉटवाली गोलंदाजी आहे ती मात्र आत्तापर्यंत केले. म्हणजे तुम्हाला काहीतरी करामत करावी लागणार आहे, पायांची हालचाल करावी लागणार आहे, त्यानंतरच तुम्हाला फटके तुम्ही खेळू शकता. 21 धावा. हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह केलं. विशाल मात्र प्रयत्न करतोय. चांगली फिल्डिंग. एकच धाव. धावा आल्या नाही या ओव्हरमध्ये. 5 चेंडूंमध्ये फक्त 4च धावा दिल्यात. चांगली फिल्डिंग. मिडॉनच्या पोझिशनला विशाल म्हात्रेकडून एका हाताने चेंडू अडवला डाईव्ह लगावत. धावसंख्या 22 22 34 करायचे. 19 चेंडू शिल्लक आहेत. दुसरं षटक माफक उसरगर टीमकडून. फक्त धावा आल्या त्या 4. लोअर फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. झेल घेतोय केतन. पहिला धक्का कोळेगाव टीमला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 18. तेजसच्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या 4. एक विकेट आली. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 11च्या सरासरीने 22 आणि 18 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या 34. सुरुवातीला फिल्डिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्याकडून देखील चुकी झाली, परंतु त्याला ठाऊक होतं सेकंड ओव्हर माझ्याकडे. मला तिथे जाऊन या चुकांचं परिमार्जन करायचे. मला एक असं षटक टाकायचे ज्या षटकामध्ये मी या मॅचमध्ये माझ्या गावचा शिरकाव करून दिला. आणि या मॅचमध्ये कमबॅक करून करण्याचं काम तेजसने नक्कीच केलेलं आहे. 4 धावा देत 1 विकेट त्याने मात्र घेतले. 11च्या सरासरीने धावसंख्या 22. 18 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 34. आता रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. 11.33च्या सरासरीने या धावा कराव्या लागतील. थर्ड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी दाखल होतो तो शुभम. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय तो हरेश. ओमकार बाद झाला. विश्वास त्याच्या साथीला आहे. 6 चेंडू 11 वरती खेळतोय विश्वास. नुकताच मैदानावरती हरेश दाखल झालाय. 18 बॉल. धावा करायचे विजयासाठी.
34. स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील, जोरदार अपील होते, जोरदार अपील, परंतु इथे नॉट आउट. यस, पायचीतसाठी रिव्ह्यू नाहीये. 17 चेंडू 34 धावांची गरज. बावीस धावा धावफलकावर. पहिला चेंडू निर्धाव टाकला शुभमने. चांगली गोलंदाजी. लेफ्ट आर्म बॉलर आहे, यंगस्टर या टीमचा. खराब चेंडू. नो बॉल. नो बॉल मात्र इथे घोषित केलाय. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्रीडचा चेंडू. 24 धावा. पायातला चेंडू उडवलाय स्क्वेअर लेगला. व्हॉट अ शॉट बाय हरेश. षटकार. 6 धावा. धावा आल्या होत्या फक्त 4. इथे सुरुवात चांगली केली शुभमने. पहिला चेंडू निर्धाव टाकला, त्यानंतर नो बॉल आणि वाईड. आणखी एक धमाका. डेंजरस बॅटिंग बाय विश्वास. षटकार. ची बॅटिंग. 2 षटकार सलग आलेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 4 आल्या होत्या. दबाव वाढत होता कोळेगाव टीम वरती. 5 शफल झाला. त्यानंतर मात्र मिडल अँड लेग स्टपवरचा हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने पाठवला विश्वास. विश्वासची बॅट पाहिली, त्याची उंची पाहिली तर त्याच्या कमरेवरती त्या बॅटचा दांडा येतोय, परंतु फटके असे आहेत कमालीचे. डेंजरस बॅटिंग करतोय. त्याच्याकडे पाहून वाटत देखील नाही की हा एवढा विस्फोटक फलंदाज असेल. ऍक्शन रिप्ले मध्ये साइड अँगलने दाखवला जातो हा फटका लॉंग ऑनला. छोटा तीर पर घाव करे बडा गंभीर. विश्वास 10 चेंडू 23 धावांची इनिंग साकारतोय. आणखी एका अँगलने. थँक्यू ओम साई MTC. हा दमदार स्ट्रोक. षटकार. मॅच मध्ये आणले या 2 षटकाराने. 15 चेंडू विजयासाठी आता गरज आहे 21 धावांची. विकेट घेणं गरजेचं आहे, खास करून आता विश्वासची. 10 चेंडू 23 धावांवरती तो खेळतोय. 56चं टार्गेट आहे कोळेगाव संघाला. हे तिसरं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 18. दुसऱ्या ओव्हरमध्ये तेजसने धावा दिल्या 4. दबाव टाकला आणि आता शुभम. 3 चेंडू फेकले गेलेत आणि यामध्ये धावा आल्या त्या तब्बल 13. खोदून काढलाय, समोर खेचलाय स्क्रीनच्या दिशेनं. पार्लल स्ट्रोक. सलग तिसरा चौकार. एका क्षणाला असं वाटलं की षटकार आहे की काय, परंतु हा येतोय तो चौकार. 2 सलग षटकार, त्यानंतर मात्र इथे चौकार. काय बॅटिंग चालू आहे सध्या. डेंजरस बॅटिंग बाय विश्वास. फुल्लर लेनचा बॉल होता. फ्रंट लेग क्लिअर करून हा फटका मात्र केसला. अगदी स्क्रीनवरती जाऊन चेंडू आदळला. चौकार. 17 धावा आल्यात. फटका फसलाय. ही कॅच महत्वाची आहे. वेगाने धावत येतोय क्षेत्ररक्षक आणि झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. संधी होती उसरगर टीमला, अंतर बाकी होतं, परंतु इथे झेल सोडलाय. खांदे विसावलेत, शोल्डर डाऊन झालेत. आत्मविश्वास जागा करावा लागेल आणि तो करणं गरजेचं आहे जिंकण्यासाठी. 41 धावा. 12 चेंडू 29. विश्वास 3 चौकार 2 षटकार आतापर्यंत विश्वासच्या बॅटमधून. क्लीन बोल्ड.
आता क्षेत्ररक्षकांची गरज नाही. यॉर्कर टाकला, प्लेड ऑन झाला, बॅटची कडा घेत यष्ट्या उद्ध्वस्त केल्या विश्वासच्या, परंतु विश्वासने त्याचं काम केलंय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलक येते 41 आणि आता 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 13 चेंडू 29, 3 चौकार 2 षटकार विश्वासच्या बॅटमधून. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये धाबा 4, शुभमच्या ओव्हरमध्ये तब्बल धाबा आल्या त्या 19. त्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार, 1 डबल. परंतु शुभमने जाता जाता एक महत्त्वाची विकेट घेतली, ती विश्वासची. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धाबा करायचे त्या 15. कमबॅक होऊ शकतं. हे षटक फार महत्त्वाचं आणि ते षटक मला असं वाटतं पुन्हा एकदा तेजसच्या हातात दिलंय. 12 बॉल 15, नवीन बॅटर मैदानावरती. विश्वास माघारी परतलाय. हरेश आणि त्याच्या साथीला आहे सौरभ पाटील. 12 चेंडू 15. मॅच नव्याने सुरुवात होऊ शकते. तेजसने हे षटक पुन्हा एकदा 4 धावेंचं टाकलं, 6 धावेंचं टाकलं तर मजा येईल मॅचमध्ये. आणि क्रिकेट आहे, काही घडू शकतं. उसरगर विरोधात कोळेगाव, 4थं षटक. निर्णायक षटक घेऊन आलाय गोलंदाजीसाठी तो मात्र तेजस. 12 बॉल 15 त्याला डिफेंड करायचे. विश्वासने डेंजर बॅटिंग केली, तो माघारी परतलाय. आता हरेश आणि सौरभ सध्या मैदानात आहे. कोण जिंकेल हा सामना, कोळेगाव की उसरगर? फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, गॅपमध्ये स्ट्रोक आहे. डीप कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय, वेगाने तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न पलटलाय. थ्रो चुकीचा होता परंतु अडवला अमितने. नशीब अडवला अमितने, नाहीतर आणखी एक धाव झाली असती. दुहेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 43 वर 43. 11 चेंडू विजयासाठी 13ची गरज. शांतपणे खेळतोय हरेश. सिंगल डबल वरती सध्या निर्भर आहे. धावा रोखाव्या लागतील तेजसला. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं काम केलंय, 4च धावा दिल्या होत्या. 43. शफल होऊन इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. या दबावामध्ये आपल्या फलंदाजीचा प्रभाव टाकत असताना हरेश, टेन्शन किती आहे, दबाव किती आहे, तरी सुद्धा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला हरेश कडून. तेजसने एक लाईन पकडले, त्या लाईन मध्ये येऊन हा फटका स्कूप करण्याचा प्रयत्न होता. 2 धावा. दुहेरी धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचला आता 45 वर. विजयासाठी 11 धावांची गरज. पुढे येऊन ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ आहे पुढे. डीप कव्हरला फिल्डर आणि झेल मात्र घेतला जातोय. फलंदाज बाद हरेश. 9 चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे ती 11 धावांची. तो एक कधी कोळेगावच्या बाजूने तर कधी उसरगरच्या बाजूने. तेजस जेव्हा गोलंदाजीसाठी आलाय तेव्हा त्याने सामना आपल्या बाजूने झुकवण्याचं काम नक्कीच केलेलं आहे. नुकताच त्याने विकेट घेतली. 9 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. स्टेजवरती केओस आहे आणि विनंती करतोय सर्वांना
थोडी शांतता बाळगा. 9 चेंडू विजयासाठी 11ची गरज. नवीन बॅटर मैदानावरती भूषण. डॉट बॉलची गरज आहे, विकेटची गरज आहे उसरगर टीमला, सिंगल रनची गरज आहे ती कोळेगाव टीमला. वेगानं हा चेंडू टाकला होता, पुढे येऊन फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. निर्धाव चेंडू. 8 चेंडू विजयासाठी आता 11ची गरज. 8 बॉल 11 करायचेत. भूषण ऑन स्ट्राईक आहे. तेजस पुन्हा कमबॅक करून देतो आपल्या टीमला या मॅच मध्ये. 11 धावा 8 चेंडू. यॉर्कर बॉल तेजस कडून. सिंगल रन. यस, सिंगल घेतले भूषण आणि सौरभने. आणखी एक धाव कमी होईल. 7 चेंडू विजयासाठी 10. लास्ट ओव्हर मध्ये किती असणार? 6 चेंडू 9 की आणखी कमी? चौकार षटकार रिक्स घेईल सौरभ. चौकार मारेल, डॉट बॉल येईल, काय होईल? 2 धावा 3 धावा सिंगल रन. बरेच प्रश्न आता. मगासपासून सामने एकतर्फी होत होते, परंतु उसरगर विरोधात कोळेगाव यांच्यामध्ये एक जंगी सामना इथे रंगतोय. 7 चेंडू 10ची गरज. तेजस 9 धावा दिल्यात आतापर्यंत. बॅटची कडा घेतले, शॉट तडब्यांना चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट झालं नाही. एकच धाव, 1 धाव. आणि आता तेजसने या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या 6. एकूण धावा त्याने दिल्या 10. 2 ओव्हरमध्ये 2 विकेट त्याने घेतल्या. आता शेवटचं इक्वेशन आहे 6 बॉल धावा करायचे त्या मात्र 9 विजयासाठी कोळेगाव संघाला उसरगडच्या विरोधात. टीमच्या विकेट गेल्या होत्या टोटल 6 आणि आतापर्यंत कोळेगाव टीमच्या विकेट गेल्या 3. एक जमेची बाब आहे की कोळेगाव टीमच्या विकेट कमी आहेत आणि कोळेगाव टीमने टॉस जिंकलेला आहे. 6 चेंडू विजयासाठी 9. आणि आता या धावा डिफेंड करण्यासाठी विशाल मात्रे अर्थात डीजे ब्रावो गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतोय. 6 बॉल 9 कोड विजय होणार प्रश्नचिन्ह आहे. कोण सामना जिंकणार, कोळेगाव की मात्र उसरगर? विश्वास जेव्हा बॅटिंग करत होता तेव्हा साधं सोपं समीकरण होतं. कोळेगाव टीमला वाटलं की आपण सहजरित्या विजय होऊ, तशी त्याने बॅटिंग केली. परंतु एक गोष्ट आहे, शुभमच्या विरोधात मार पडला 19 धावांचा, परंतु शुभमने घेतलेली विकेट, तेजसने केलेली गोलंदाजी उसरगर टीमला पुन्हा एकदा मॅचमध्ये आणलंय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, विकेट किपर अमितने झेल घेतलाय. मॅच फिरले. 5 चेंडू विजयासाठी 9ची गरज. मध्ये किती अप्स अँड डाऊन्स आपण पाहिले, चढ उतार. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा कोळेगाव टीम सहजरित्या जिंकेल असं वाटलं. त्यानंतर तेजस आला गोलंदाजीसाठी, त्याने कमबॅक केलं. 3rd ओव्हरमध्ये 19 धावा कुठल्या गेल्या. पुन्हा एकदा असं वाटलं की कोळेगाव संघ मात्र इथे सहजरित्या विजय होईल, परंतु शुभमने जाता जाता विकेट घेतली. पुन्हा तेजस धावून आला, त्याने 6 धावा दिल्या, मॅचमध्ये आणला. आता डीजे ब्रावो ओव्हर टाकतोय. 5 चेंडू विजयासाठी 9. ओव्हर पिच बॉल विशाल मात्रेच्या अगेन्स्ट, षटकार, 6 धावा. परागच्या बॅटमधून हा षटकार. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती. 2nd बॉल ओव्हर पिच आणि समोर लॉंग ऑनला परागने खेचला इथे षटकार. काय सामना रंगतोय. आल्या आल्या षटकार मारला विशालच्या विरोधात. आयटम ओव्हर द विकेटने. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. विकेट आतापर्यंत गेल्या 4 कोळेगाव टीमच्या आणि यस उसरगर टीमच्या विकेट गेल्यात 6 आणि टॉस जिंकलाय तो कोळेगाव टीमने. 4 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज.
सामना फिरू शकतो. एखाद डॉट बॉल, निर्धाव चेंडू, विकेट, दबाव वाढू शकतो, दबाव वाढू शकतो. 4 चेंडू विजयासाठी 3ची गरज. पराग षटकार त्याने खेचलाय. कोळेगाव विरोधात उसरगर. रोमहर्षक सामना. सेकंड इनिंग कोण जिंकणार? लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका खेचलाय. तेजस त्या ठिकाणी तैनात आहे. तेजसने कमाल केले. 2 ओव्हर टाकल्या, 10 धावा दिल्या, 2 विकेट. उसरगरला मॅच मध्ये आणलं. 3 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज. विकेट आतापर्यंत 4च गेल्यात. उसरगरच्या विकेट गेल्यात 6. 3 चेंडू 2 धावांची गरज. विकेट न जाता 1 धाव जरी केली तरी सुद्धा विजय होऊ शकतो हा संघ. एखाद निर्धाव चेंडू मॅच मध्ये आणखी चुरस वाढेल. गरज आहे उसरगर टीमला या निर्धाव चेंडूची. फिल्डिंगची सजावट. बॅटरच्या अगदी बाजूला इथे फिल्डर तैनात केले जात आहेत. शॉट मिड ऑन. अगदी गल्ली रिजन मध्ये असलेला एक क्षेत्ररक्षक. 3 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज. चला मॅच स्टार्ट करा. दोन्ही बॅटर इथे मात्र एकमेकांशी चर्चा करत असताना. 3 चेंडू 2 धावा. 1 धाव जरी केली विकेट न जाता तरी सुद्धा मॅच इथे विजय होऊ शकतो कोळेगाव संघ. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मिसफील्ड. मॅच टाय. परफेक्ट फिल्डर मात्र तिथे होता, परंतु जी फिल्डिंग करायला हवी होती संधी होती तिथे. रनआउट झाला असता बॅटर, परंतु ती गमावली संधी. स्कोर लेवल 2 चेंडू आणि आता विजयासाठी 1 धावेची गरज. टॉस देखील कोळेगावने जिंकलाय. जे मॅच कोळेगावच्या दिशेने झुकलेली आहे. फुल टॉस बॉल आणि विजयी चौकार. कोळेगावच्या बाजूने हा सामना कोळेगाव संघ विजयी होतोय. अभिनंदन कोळेगाव टीमचं आणि पुढील स्पर्धांसाठी उसरगर टीमला शुभेच्छा. विश्वास मॅन ऑफ द मॅच. रिअली वेल बोल्ड तेजस ज्याने काय गोलंदाजी केली. केतन 10 चेंडू 20. 56 धावांचा पाठलाग करत असताना 13 चेंडूंमध्ये 29 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग ज्याने साकारली तो विश्वास ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मी विश्वासला आमंत्रित करतोय की आपण मंचावरती येऊन आपलं मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारावा. तेजसचंही कौतुक, कारण तेजसने केलेली गोलंदाजी अफलातून होती. उसरगर टीमच्या आशा त्याने पल्लवित केल्या, परंतु शेवटी कोळेगाव टीमने हा सामना जिंकला. विश्वास या मॅन ऑफ द मॅच. कोळेगावचे सुरेंद्र पाटील इथे उपस्थित, त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. तर या सुरेंद्र पाटील कोळेगावचे आपल्या शुभ हस्ते मी मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आमचे मान्यवर तलोजा मजकूरच्या स्पर्धेत सुद्धा कोळेगाव संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला ऑलरेडी, तिथेही त्यांना शुभेच्छा असतील. विश्वास ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन विश्वास. आणि तलोजा मजकूरची जी स्पर्धा आहे तिथे तुला शुभेच्छा असतील सेमीफायनलच्या मॅचसाठी. चला लगेच मॅच आपण सुरू करणार. 4 ओव्हरची मॅच आहेत. मच्छिंद्र पाटील सर आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो गावदेवी वसार संघाने. सामना 4 षटकांचा आहे, लक्षात घ्या. अडिवली आणि वसार सामना 4 षटकांचा आणि यानंतर सामना तुम्हाला पाहायला मिळेल काटई आणि खंबालपाडा. पहिल्या फेरीतील ती शेवटची मॅच असेल.